नमस्ते आचार्यजी. आजकालच्या नात्यांमध्ये सिच्युएशनशिप यांसारखे शब्द सामान्य झाले आहेत. प्रकृती ही कारण आणि परिणाम यांचं एक अंतहीन जाळं आहे. तुम्ही एखादा परिणाम बघता, पण त्याचं नेमकं कारण काय आहे हे कधीच सांगू शकत नाही. ते म्हणतात ना की अमेरिकेत एखाद्या फुलपाखराने पंख फडफडले तर जपानमध्ये ज्वालामुखी फुटू शकतो. हाच टिपिंग पॉइंटचा सिद्धांत आहे. मी काही स्वतःहून जन्मलो नव्हतो, माझ्या इच्छेने आलो नव्हतो, बरोबर ना? जसं मी योगायोगानं आलो तसंच योगायोगानं नाहीसा होऊन जाईन. निस्त्रैगुण्यो भवार्जुन. आता याचा अर्थ समजला का? फार मनावर घेऊ नकोस. दोन गोष्टींचं असणंच द्वैताचं असणं सिद्ध करतं. फक्त एवढंच आहे की हवेची दिशाच तशी आहे. रुख हवाओं का जिधर है उधर के हम हैं. अगदी शांत. सिच्युएशनली. अरे तुम्ही तर महान आहात. सिच्युएशनली प्रत्येक गोष्टीला हेच जोडा. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू एक बदमाश आहेस, मी तुझ्यासाठी माझा जीव देईन. सिच्युएशनली. आणि मग तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की तसंही ते सिच्युएशनल आहे. नमस्ते आचार्यजी. आजकालच्या नात्यांमध्ये सिच्युएशनशिप सारखे शब्द खूप सामान्य झाले आहेत. यामध्ये लोक एकमेकांच्या जवळ असतात, पण कोणतीही कमिटमेंट नसते. कधी कधी हे खूप आकर्षक वाटतं, पण अशा नात्यांना ना खोलपणा असतो ना स्थिरता. अशा नात्यांमुळे माणूस खरंच समाधानी होऊ शकतो का? कृपया मला समजावून सांगा. प्रत्येक गोष्ट सिच्युएशनशिप आहे. काय नाही सिच्युएशनल? हे बघा, दोन प्रकारची नाती असतात. पहिलं, जे की सिच्युएशनल असतात आणि सिच्युएशनल म्हणूनच स्वीकारली गेलेली. उदाहरणार्थ, बसमध्ये तुमच्या शेजारी सीटवर बसलेला माणूस, बरोबर ना? तिथं तुम्ही हे अगदी व्यवस्थितपणे स्वीकारू शकता की ते नातं फक्त सिच्युएशनल आहे. मी 36A आहे आणि तो 36B आहे, त्यामुळे माझ्या शेजारी बसलाय. ठीक आहे. आणि मग काही सिच्युएशनल रिलेशनशिप्स अशा असतात ज्या व्होलिशनल मानल्या जातात. काही SS रिलेशनशिप्स असतात जिथं रिलेशनशिप सिच्युएशनल असते आणि तिला सिच्युएशनल मानलं जातं. 36A 36B. आणि मग काही SV रिलेशनशिप्स असतात जिथं त्या सिच्युएशनल असतात, पण त्यांना व्होलिशनल असं नाव दिलं जातं, लेबल लावलं जातं किंवा टॅग केलं जातं. व्होलिशनल म्हणजे बाय चॉईस. मी ठरवलं, माझी मर्जी, माझं शहाणपण. उदाहरणार्थ, एक लव्ह अफेअर. मी त्याला किंवा तिला निवडलं. एक ना एक ज्या काही रिलेशनशिप्स आहेत त्या सगळ्या एखाद्या सिच्युएशनच्या प्रॉडक्ट आहेत. दुसरं काही नाही. अजिबात दुसरं काही नाही. एक महान देशभक्त ज्याने ध्वजासाठी प्राण दिले. तुम्ही सीमेच्या 2 इंच इकडे जन्मालात. आणि जर तुमच्या पालकांनी त्यावेळेस उलट दिशेनं वळण घेतलं असतं तर तुम्ही त्याच प्रमाणात देशभक्त असता, पण यावेळेस मात्र एका दुसऱ्या झेंड्याला समर्पित. पण तुम्ही स्वीकारणार नाही. तुम्ही म्हणाल, नाही नाही, माझं हृदय विशिष्ट झेंड्यासाठी धडधडतं. सर, ही एक सिच्युएशनल गोष्ट आहे, संयोग. त्याहून अधिक काही नाही. प्रत्येक गोष्ट सिच्युएशनल आहे. सिच्युएशनच्या पलीकडे काहीही नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला दिसतं की प्रत्येक गोष्ट सिच्युएशनल आहे, तेव्हा तुम्ही अशा एका पॉइंटला पोहोचता जो सिच्युएशनच्या पलीकडचा असतो. गोष्टी नेहमीच परिस्थितीजन्य असतील. तुम्ही परिस्थितीच्या पलीकडे जाऊ शकता. तुम्ही कितीही प्रयत्न केले, तुमच्याकडे जे काही आहे ती परिस्थितीची देणगी किंवा उत्पादन आहे, पूर्णविराम. त्याबद्दल वाद किंवा युक्तिवाद करू नका. तुम्ही जिंकणार नाही. तुमचं शरीर स्वतःच मुळात परिस्थितीजन्य आहे. आणि यावर आपल्याकडे कितीतरी विनोद आहेत नाही का? कंडोम फॅक्टरीला
2000 बाळांचे फोटो मिळाले. सुंदर फोटो, गोंडस बाळ. नंतर ते जीएमना दाखवण्यात आले आणि जीएमनी विचारले हे काय आहेत. त्यांनी उत्तर दिले कस्टमर कंप्लेंट्स. त्या बाळांना कधीच कळणार नाही की ती फक्त सिच्युएशनल आहेत. कस्टमर कंप्लेंट्स. एखाद्याने कामावर झोप काढली, कंडोम डिफेक्टिव्ह निघाले, त्यातून ती बाळं जन्माला आली आणि ते बाळ म्हणेल माझ्याकडे बघा, मी देवाची किती छान निर्मिती आहे, थेट स्वर्गातून पाठवलंय मला. सर, कुठेतरी थोडंसं लिकेज झालं होतं, त्याहून अधिक काही नाही. तेच तुमचं संपूर्ण अस्तित्व आहे. तुमचे वडील त्या रात्री जरा जास्तच प्यायले होते आणि ते वेळेत पूल आउट करायचं विसरून गेले. बस एवढंच आहे. आणि तुम्ही स्वतःला काहीतरी दिव्य चमत्कार किंवा प्रतिष्ठित वगैरे समजता. हॅलो, आपण सगळे सारखेच आहोत. सगळं सिच्युएशनल आहे. तुमचं लिंग, तुमच्या त्वचेचा रंग, तुमची वांशिक ओळख, तुमच्या बिलीफ्स. खरं तर आता अधिकाधिक अभ्यास पण असं सांगत आहेत की फक्त सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट नाही, यात थोडीशी अनिश्चितता किंवा योगायोगाचाही भाग आहे. उत्क्रांती ही पूर्णपणे तर्कसंगत नाही. त्यात एक संभाव्यतेचा घटक देखील आहे. हे घडलं असतं, ते घडलं असतं. दोघांनाही एक विशिष्ट संभाव्यता होती, एक नॉन झिरो संभाव्यता, आणि कसं तरी हे घडलं. जरी याची संभाव्यता कमी असली तरी ते घडलं. आता याला तुम्ही सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट किंवा सर्व्हायव्हल ऑफ द ग्रेटेस्ट प्रॉबिबिलिटी असंही म्हणू शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही उत्क्रांतीच्या दृष्टीने अनेक प्रजातींकडे पाहता तेव्हा त्या फारशा तंदुरुस्त वाटत नाहीत. आणि इतर काही संबंधित प्रजातींच्या तुलनेत ज्या प्रजाती तुलनेत अधिक सक्षम होत्या त्या नामशेष झाल्या, आणि या ज्या आहेत त्या अजूनही पिकून आहेत. हे कसं घडतंय? म्हणजेच यात नक्कीच काही प्रमाणात यादृच्छिकता देखील आहे. सगळं सिच्युएशनल आहे. हे असं का घडतंय हे तुम्हाला कधीच कळणार नाही. भारतीय तत्वज्ञान याला फक्त एक संयोग म्हणतं. संयोग. नदी नाव संयोग, सगळ्या प्रकारचे संयोग. ते जाणून घेता येत नाही. प्रकृती म्हणजे कारण आणि परिणाम यांचं एक अंतहीन जाळं आहे. तुम्ही एखाद्या परिणामाकडे पाहिलं तरी तुम्हाला नक्की काय कारण आहे हे कधीच सांगता येणार नाही, कारण ती कारणं स्वतःच अनंत आहेत आणि ती सरळ रेषेत जोडलेली नसतात. हे किमान 2 आयामी परिणामाच्या कारणांचं जाळं आहे, सरळ साखळी नाही. दिस कॉज दॅट. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या कशावर तरी परिणाम करत असते. ते म्हणतात ना की अमेरिकेत जर एखाद्या फुलपाखराने पंख पडपडले तर जपानमध्ये ज्वालामुखी फुटू शकतो. हाच टिपिंग पॉइंटचा सिद्धांत आहे. गोष्टी अशा अंतिम अवस्थेपर्यंत पोचल्या असतील की फायनल स्ट्रॉ ऑन द कॅमल्स बॅक सफायसेस, आणि तरीही तुम्हाला असं वाटतं की एका विशिष्ट काडीमुळे तो ॲव्हलांच घडून गेला. गोष्ट एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचली होती आणि तुम्हाला कधीच माहीत नव्हतं की कारणीभूत घटक काय असेल. हे सगळं सिच्युएशनल आहे. प्रेसिपिटेशन कधी होईल हे तुम्हाला कधीच माहीत नव्हतं. हे सिच्युएशनल आहे. लक्षात येते का? शहाणा माणूस सगळं काही यादृच्छिकरित्या म्हणजेच रँडमली घडतंय असं मान्य करतो.
आणि प्रकृतीसमोर हात जोडून उभा राहतो. तो तादात्म्य ठेवत नाही. तो स्वतःला कारण आहे असं मानत नाही. सगळं एक प्रवाहासारखं घडतंय. मी त्याचं मूळ कारण कसं काय असू शकतो? जेव्हा मी स्वतःच कुठल्या तरी गोष्टीचा परिणाम आहे, तेव्हा मी प्राथमिक कारण कसं असू शकतो? खरं तर प्राथमिक कारणच नाही. सगळा एक प्रवाह आहे. प्रत्येक गोष्ट फक्त सिच्युएशनल आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दलचा आदर गमावून बसा आणि सगळं काही टाकून द्या. याचा अर्थ असा नाही की इथं बसून तुम्ही एखाद्याला मेसेज करायला सुरुवात केली. माझ्या लक्षात आलंय की आपण रिलेशनशिपमध्ये नाही तर फक्त सिच्युएशनशिपमध्ये आहोत. त्यामुळं मला वाटतं आपल्याला पुढं गेलं पाहिजे. आपण असं काही म्हणत नाही आहोत. आपण असं म्हणतोय की अगदी तुमचं शरीरसुद्धा परिस्थितीजन्य आहे. मग तुम्ही त्याच्याशी ब्रेकअप कसा करणार? शरीरासोबत ब्रेकअप करता येईल का? फक्त हे समजून घ्या की काही गोष्टी आहेत आणि फक्त गोष्टीच आहेत आणि त्या गोष्टींचा स्वतःचा एक प्रवाह आहे. आणि जेव्हा तुम्ही हे समजून जाता तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींच्या पलीकडे एका अशा बिंदूवर उभे असता आणि हीच मुक्ती आहे. नात्यांचं सिच्युएशनशिप आणि रिलेशनशिप असं वेगळं वर्गीकरण करण्यात काहीच अर्थ नाही. रिलेशनशिप नावाची कुठली गोष्टच अस्तित्वात नाही. प्रत्येक गोष्ट सिच्युएशनशिप आहे. फक्त रिलेशनशिप म्हणणं पुरेसं आहे. रिलेशनशिप हा शब्द स्वतःच सिच्युएशनशिपचा समानार्थी आहे. त्यामुळे ठीक आहे, याच्याशी जुळवून घ्या. होय, ते सिच्युएशनल आहे. हे अगदी स्पष्ट आहे. ट्रेन जरा उशिरा आली आणि पाऊस पडत होता. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे कामगार संपावर होते आणि मध्यरात्र झाली होती. ट्रेन उशिराने आली आणि मग मी बाहेर आलो आणि तीही बाहेर आली आणि मी तिला विचारलं, कुठे चालली आहेस? तिनं काहीतरी सांगितलं आणि मी म्हणालो, ठीक आहे, चला राईड शेअर करूया. आणि त्यातून एक संपूर्ण राजवंशच तयार झाला. जुन्नो 1, जुन्नो 2, जुन्नो 3, जुन्नो 4. अगदी जसं राजघराण्यांमध्ये असतं तसंच. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमधली संपाची योजना तुम्ही आखली होती. जर इतका अंधार नसता तर ती एकत्र राईड शेअर करायला तयार झालीच नसती. तुम्ही रेल्वेच्या लोकांबरोबर मिळून ट्रेन उशिरा येईल अशी काही व्यवस्था केली का? गाडी संध्याकाळी 7 वाजता येणार होती. जर ती वेळेवर आली असती तर तिला तुमच्यासोबत राईड शेअर करावी लागली नसती. तुमचं रेनकोट बरोबर काही खास कनेक्शन आहे काय? पाऊस पडायला लागला नसता तर ती पुन्हा तुमच्यासोबत राईड शेअर करायला तयार झालीच नसती. आणि आता तुम्ही राईड शेअर केली आणि रस्ता खड्ड्यांनी भरलेला. हे खड्डे तुम्ही खोदलेत का? कुठल्या तरी एका खड्ड्यामुळे ती आदळते आणि थेट तुमच्या मांडीवर येते. सगळं काही सिच्युएशनल असतं, पण तरीही तुम्ही म्हणता, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. कसलं प्रेम? इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचं, खड्ड्याचं, महापालिकेचं, इलेक्ट्रिसिटी, रेल्वेचं, रस्त्यांचं. आणि तो दारुडा ऑटोवाला. त्या रात्री त्याचं बायकोशी काही खटकलं होतं आणि तो अशा पद्धतीनं गाडी चालवत होता. ती वारंवार त्याच्यावर पडत होती. आणि मग तुम्ही म्हणता, आमचं ग्रेट लव्ह अफेअर. पण खरं तर तुम्ही करता नाही आहात. इतक्या सगळ्या गोष्टी कारणीभूत होत्या. अगदी खूप साऱ्या कारणांनीच ते घडलं.
शरीरातले हॉर्मोन सुद्धा दररोज, दर आठवड्याला, दर महिन्याला बदलत असतात. फक्त स्त्रीच्या शरीरात नाही, पुरुषाच्या शरीरातही. त्यामुळं हे फक्त एक शक्यतेचं गणित होतं की तुम्ही दोघंही तुमच्या हॉर्मोनल सायकलच्या टोकावर होता, म्हणून दोघांनाही तीव्र आकर्षण वाटलं. जर शरीराचे हे चक्र जुळलं नसतं तर काही घडलंच नसतं. पण तरी सुद्धा तुम्ही म्हणता, माझं महान प्रेम प्रकरण. यात काहीच महान नाही. बोर्डाच्या परीक्षा असतात तेव्हा तुम्ही दुसऱ्या सेंटरवर जाता, बरोबर ना? तुमचं नाव केशव आहे, तिचं नाव कामिनी आहे, ती तुमच्यासमोर बसलेली आहे. तुम्हाला आता फोर्सफुली सारखा तिचा वास घेत राहावाच लागतोय. बोर्डाच्या परीक्षा 1 महिना चालणार आहेत, फक्त कारण तुमचं नाव. तिच्या नावानंतर यादीत येतं, तुम्ही तरी काय करणार? कुणीतरी आपल्या अज्ञानात तुम्हाला केशव नाव दिलं नसतं तर? कुठे खरा केशव? आणि तुम्ही आयुष्यात कधी कामिनीच्या शारीरिक सान्निध्यात गेला होतात का? आता के आणि केई आहेत, आणि केई हा केच्या मागे बसलाय आणि वास घेतोय. आणि तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडने भेट दिलेल्या शॅम्पूचा वापर केलाय. फक्त केईला हे माहीत नाही की के जो शॅम्पू वापरतीये तो तिला तिच्या एक्स बॉयफ्रेंडने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडकडून चोरलेला आहे, तेही कामिनीला द्यायला. ती मजेत तो शॅम्पू वापरतीये. आणि हा आता एकदम हॉट होतोय. आणि तिथून काहीतरी घडलं. हे स्वीकारणं अपमानकारक आहे, नाही का? पण हे असंच आहे. तुम्ही आता प्रवेश परीक्षेच्या पेपरमध्ये काहीतरी टिक करणार आहात. अगदी शेवटच्या क्षणी कुठून तरी एक माशी येते आणि तुमच्या नाकावर बसते, आणि तुम्ही माशीला हटवण्यात व्यस्त होता, आणि पर्याय डी निवडण्याऐवजी तुम्ही पर्याय सी निवडता. तर तुमची रँक 10ने खाली येते. त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिकल ऐवजी मेकॅनिकल मिळतं. डिपार्टमेंट म्हणतोय, डर्टी माइंड्स. हेच तर घडतं. 2 मार्कांच्या नुकसानीमुळे तुमची रँक 100ने खाली येण्याची खूप शक्यता असते. आणि तुम्हाला मेकॅनिकल डिपार्टमेंट मिळालं म्हणून तुम्ही करिअरच्या एकदम वेगळ्याच स्ट्रीममध्ये गेलात, एकदम वेगळ्याच क्षेत्रात, बरोबर ना? आणि असं का झालं? ती एक रँडम माशी आली आणि तुमच्या नाकावर बसली. पॉवर ग्रीडमध्ये काम करण्याऐवजी तुम्ही दुसरीकडेच कुठेतरी काम करत आहात. बरं, विचार करून बघा, तुमचं करिअर किती प्रमाणात एखाद्या विशिष्ट परीक्षेत मिळालेल्या रँकवर अवलंबून असतं, आणि ती रँक कितीतरी रँडम गोष्टींवरून ठरते. सगळं खूप सिच्युएशनल आहे. जरी आपल्याला ते मान्य करणं त्रासदायक वाटत असलं तरी, जेव्हा तुम्हाला कळतं की सगळं फक्त परिस्थितीवर अवलंबून आहे, तेव्हा कुठल्याही गोष्टीशी चिकटून राहणं फारसं महत्त्वाचं वाटत नाही. कारण काहीही माझ्याकडे फक्त योगायोगाने आलंय, मग त्याला बांधील राहण्याची माझ्यावर काय जबाबदारी आहे? असाच योगायोगाने मिळालेल्या गोष्टींशी तुम्ही कधीच कमिटेड राहू शकत नाही. राहू शकता का? बाळा, तू एक मेकॅनिकल इंजिनियर आहेस. तुला फक्त मेकॅनिकल इंडस्ट्रीतच काम करायला हवं. काय मेकॅनिकल इंजिनियर? ती माशी? जर माशांचा पूर्ण थवा आला असता तर कदाचित मी कम्प्युटर इंजिनियर झालो असतो. हे मार्क कर, ते मार्क कर आणि त्यांना दूर कर. आणि योगायोगाने असं घडतं की सर्व उत्तरं बरोबर येतात. त्यामुळे तुम्हाला आणखी चांगला रँक मिळतो आणि तुम्ही कम्प्युटर इंजिनियर बनता. कोणती कमिटमेंट? रँडमनेस सोबत कमिटमेंट.
आपल्यासोबतची समस्या हीच आहे की आपण रॅन्डम गोष्टींना आवश्यक मानतो. आणि कारण तुम्ही रॅन्डम गोष्टींना आवश्यक मानता, म्हणूनच जे खरंच आवश्यक आहे त्याचा तुम्हाला आदर नाही. तुमचं शरीर एसेन्शियल नाही, तुमचे विचार एसेन्शियल नाहीत, ते सर्व तुमच्या बाहेरील रॅन्डम प्रभावांमधून येत आहेत. तुमच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत, कपड्यांमध्ये, अन्नामध्ये, त्या एसेन्शियल नाहीत, त्या सामाजिक घटकांनी प्रभावित असतात. त्यामुळे त्याला काही खूप आदर वगैरे देण्याची गरज नाही आणि त्याला पवित्र मानण्याचीही गरज नाही, कारण ते पवित्र नाहीच. जे अपरिवर्तनीय आहे तेच पवित्र असतं, जे अकारण आहे तेच खरं पवित्र आहे. जे काहीही रॅन्डमली घडतं त्याला पवित्र मानू नका. जे काही रॅन्डमली घडतं त्याला हलकंच घ्या. तुम्ही ते टाकून देण्याची गरज नाही, फक्त त्याच्याकडे विनोदासारखं बघा. हो, ते आहे, ठीक आहे, म्हणून मी शरीर सोडून देणार नाही. मी फक्त त्याला एक विनोद म्हणून पाहीन. माझ्याही खाण्याच्या आवडीनिवडी आहेत. पण म्हणून मी काय, मग माझ्या टेस्टबर्डसाठी तिसरे महायुद्ध थोडीच सुरू करणार. मी ते स्वीकारतो, ठीक आहे, मला कळतंय, तुमचा जन्म मेक्सिकोमध्ये झाला आहे. तुमची खाण्यापिण्याची एक विशिष्ट प्रकारची आवड आहे. तुम्ही अरेबियातून आला आहात. तुमची एक विशिष्ट पोशाखाची निवड आहे जी मला विचित्र वाटते, पण तरीही मला माहीत आहे ती एक रॅन्डम गोष्ट आहे. मग तुम्ही योगायोगाने घडणाऱ्या गोष्टींवर भांडत बसत नाहीत. एक माणूस एका विशिष्ट पद्धतीने पूजा करतो, त्याने ती पद्धत स्वतः शोधली आहे का? ते त्याच्याकडं कुठून येतंय? दुसरा माणूस वेगळ्या पद्धतीने पूजा करतोय. ज्या क्षणी त्यांना दिसेल की या दोन्ही गोष्टी केवळ सिच्युएशनल आहेत, तेव्हा ते भांडायचं थांबतील. ते ना तुम्ही शोधून काढलं ना मी. अशा रॅन्डमली आलेल्या गोष्टींसोबत आपलं काय देणं घेणं आहे? ते हलकं वाटणं हेच अध्यात्माचं गिफ्ट आहे. तुम्हाला काहीच जड वाटत नाही कारण काहीच इतकं महत्वाचं नाही. आता तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल विनोद करू शकता आणि कशालाही इतक्या गंभीरपणे महत्त्व देण्याची गरज नाही. सगळं काही सिच्युएशनल असताना ते इतकं गंभीरपणे कसं घ्यायचं? एके दिवशी अगदी रॅन्डमली तुम्ही माझ्याकडे आलात. एके दिवशी अगदी रॅन्डमली तुम्ही निघून गेलात. तुम्ही जायचं ठरवलं म्हणून किंवा मृत्यूनं तुम्हाला नेलं म्हणून. ते ठीक आहे. एका दिवशी तुम्ही माझ्याकडे आलात, एका दिवशी तुम्ही निघून गेलात, तेही ठीक आहे. आता तुमचा स्वतःचा मृत्यूही तुम्हाला फार महत्वाचा वाटणार नाही. मी माझ्या मर्जीनं आलो नव्हतो, मी माझ्या इच्छेनं आलो नव्हतो, खरंय ना? जसं मी योगायोगानं आलो तसंच मी योगायोगानं नाहीसा देखील होईन. इथं असं कोणी आहे का ज्यांनी जन्म घ्यायचं ठरवलं होतं? मग तुम्हाला मृत्यूची इतकी चिंता का वाटतेय? रॅन्डमली तुम्ही आलात, रॅन्डमली गेलात, ठीक आहे? समजतंय? सगळं सिच्युएशनल आहे. फार गांभीर्यानं घेऊ नका. निसत्रे गुण्यो भवार्जन. आता अर्थ समजतोय का? फार गंभीरतेनं घेऊ नका. तुम्हाला याचे परिणाम दिसतायत का? तुम्ही अनेक ऑथॉरिटींचा आदर करणं थांबवता. तुम्हाला माहित आहे की तो माणूस तिथं आहे, कारण की परिस्थितीनं त्याला तिथं ठेवलेलं आहे. दुसऱ्या वेळी, दुसऱ्या युगात, वेगळ्या परिस्थितीत तो माणूस तिथं अजिबात नसता. मग मी त्याचा आदर कसा करू?
त्यानं काही मिळवलं नाहीये, काहीही. त्याचं स्वतःचं असं काहीही नाहीये. जे तुमचं स्वतःचं आहे त्यालाच वेदांतात अंतिम सत्य म्हणतात. आत्मा, माझं. प्रकृती म्हणजे ती जी खरं तर तुमची नाही. तिथं एखादा भव्य पुतळा असू शकतो, सगळ्यात मोठा देवतेचा, आणि एखादा साधा धुळीचा कण कुठून तरी वाऱ्याबरोबर उडत उडत येऊन थेट त्या देवतेच्या कपाळावर येऊन बसूच शकतो की. हे शक्य आहे का नाही सांगा. असं तर सारखंच होत असतं. आणि तुम्ही जाऊन देवाचं कपाळ पुसता, तिथं धूळ असतेच. मग तुम्ही त्या धुळीचा सन्मान करायला लागता का? अगदी योगायोगानं तुम्ही एखाद्या उच्च पदावर पोचलात म्हणून मी तुम्हाला काही अथॉरिटी म्हणणार नाही. ही एक योगायोगाची गोष्ट आहे, आणि योगायोग म्हणजे योगायोग. काहीही पवित्र वगैरे नाही, पूज्य असं काही नाही. त्याचप्रमाणे अनेक लोक जे उच्च पदांवर आहेत ते देवतेच्या कपाळावर बसलेल्या धुळीच्या कणांसारखे आहेत. त्यांना एवढं गंभीरपणे घेण्याची गरज नाही. तुम्ही याच्या उलट देखील बघा. फक्त कुणीतरी वरून असं दिसतंय की तो जीवनाच्या खालच्या थरातील आहे. कधी कधी माणसाच्या आयुष्यात चढ उतार येतात. याचा अर्थ असा नाही की तो माणूस अयोग्य आहे. दुसऱ्या वेळी दुसऱ्या ठिकाणी अनुकूल परिस्थितीत तो कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असता. म्हणूनच ज्ञानी माणूस कोणाचं मूल्य त्याच्या सामाजिक स्थानावरून कधीच ठरवत नाही. तो कशाच्या शोधात असतो? तो एसेन्शियल गोष्टींच्या शोधात असतो. ही व्यक्ती एसेन्शियल गोष्टींना महत्त्व देते का? जर ती व्यक्ती एसेन्शियल गोष्टींना महत्त्व देत असेल तर ती मूल्यवान आहे. मी तुम्हाला तुमच्या पदावरून, तुमच्या अधिकारावरून, तुमच्या संपत्तीवरून, तुमच्या प्रतिष्ठेवरून महत्त्व देणार नाही, कारण या सर्व गोष्टी परिस्थितीजन्य आहेत. मी तुमच्यात कशाला महत्त्व देईन? इसेन्शियल गोष्टीला. जर तुम्ही इसेन्शियल गोष्टींचा आदर करत असाल तर मी तुमचा आदर करतो. अन्यथा तुम्ही जगाचे अध्यक्ष असाल तरी मला काहीच फरक पडत नाही. मला काडीचा पण फरक पडत नाही. योगायोगानं तुम्हाला तिथं पोचवलं आहे, अन्यथा तुम्ही कोणीही नाही. असं म्हणतात की जर तुम्ही पुरेशा माकडांना पुरेशा संगणकांसह बसवलं तर त्यातलं एखादं माकड शेक्सपियरची सगळी साहित्य निर्मिती करेल. फक्त संख्येचा प्रश्न आहे. अब्जावधी माकडं, अब्जावधी संगणक, आणि ती सगळीकडे काही ना काही टाईप करत राहतील. आणि केवळ योगायोगाने तुम्हाला हे आढळून येईल की कारण शक्यता खूप असतील, त्यातली एक शक्यता योग्य ठरेल. मग तुम्ही म्हणाल की हे तर शेक्सपियरचं काम आहे, पण आपण अशा रँडमनेसला आदर देणार नाही. मी असं नेहमीच म्हणत आलोय की एखाद्या माणसाचं मूल्यमापन त्याच्या विरुद्ध असलेल्या अडचणींवरून करा ज्यांच्यावर तो मात करत आला आहे. त्या अडचणींचं नाव आहे प्रकृती. एखाद्या माणसाचे मोजमाप त्याच्या प्रकृतीशी असलेल्या संबंधाच्या गुणवत्तेवरून ठरते. त्याला त्याच्या परिस्थितीनं कुठे नेले यावरून नाही, तर त्याने आपल्या परिस्थितीचे काय केले यावरून. त्याचं त्याच्या परिस्थितींशी असलेलं नातं, आणि ते ओळखणं जरा कठीण असतं. म्हणूनच आपण अनेकदा लोकांचं मूल्यांकन करताना चुकतो. आपण लोक कुठे पोचले आहेत हे पाहतो, ते त्यांच्या परिस्थितीशी कसे जुळवून घेत आहेत हे आपण पाहत नाही. तुम्ही तेच पाहिलं पाहिजे. पण इतर लोकांमध्ये ते पाहण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःमध्ये ते पाहता येणं खूप गरजेचं आहे. मी माझ्या परिस्थितीशी कसा संबंध ठेवत आहे?
जर तुम्ही परिस्थितीला खूप गंभीरपणे घेतलं तर तुम्ही जसं ते म्हणतात की अज्ञानी त्यांच्यापैकीच एक, फक्त एक सामान्य अज्ञानी माणूस तुमचं बँक खातं 1 बिलियन रुपये आहेत असं दाखवतंय आणि तुम्हाला खूप काहीतरी असल्यासारखं वाटतं आणि अचानक त्यात काहीच दिसत नाही आणि तुमचा फुगा फुटतो. तुम्ही पूर्णपणे खचून जाता. परिस्थिती तुमच्यावर राज्य करत आहे. बहुतेक लोक असेच असतात. तसं बनू नका. शास्त्रीयदृष्ट्या याला समता म्हणतात. परिस्थिती काहीही असो, मीच राहतो. हीच आहे समता. तुम्हाला होत असलेला हा शांततापूर्ण अनुभव देखील केवळ सिच्युएशनल आहे. त्यामुळे त्याला गांभीर्यानं घेऊ नका. तुम्ही इतके शांत नाही आहात. आणि हे लगेचच समोर येईल. जेव्हा हे 2 दरवाजे उघडले जातील. आणि हा माझा मार्ग आहे आणि हा तुमचा मार्ग आहे. जोपर्यंत या छोट्या हॉलमध्ये, या छोट्या सभागृहात 2 रूम असतील, तोपर्यंत सेपरेशन असेल. 2 दरवाजे आहेत, तोपर्यंत सेपरेशन असेल. कारण आपण इथं असताना एक आहोत. मग मी माझ्या मार्गाने जातो आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जाता. 2 गोष्टींचं इथं उपस्थित असणंच द्वैताचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुरेसं आहे. तुम्ही वेगळं आयुष्य जगायचं ठरवलंय. म्हणून या शांतीला सुद्धा, कारण तुमची निवड सुद्धा सिच्युएशनल आहे. तुम्ही वेगळं जीवन जगण्याची निवड देखील केलेली नाही. फक्त असं आहे की एवढंच आहे की वाऱ्याची दिशाच तशी आहे. रुख हवाओं का जिधर है उधर के हम हैं. अगदी शांत, सिच्युएशनली. अरे तुम्ही तर महान आहात. सिच्युएशनली प्रत्येक गोष्टीला हेच जोडा. आय लव्ह यू. तू एक बदमाश आहेस. मी तुझ्यासाठी माझा जीव देईन. सिच्युएशनली. आणि मग तुम्हाला त्रास होणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की तसंही ते सिच्युएशनल आहे. मग तुम्ही आश्वासनांवर अवलंबून राहत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की सर्व आश्वासनं सिच्युएशनल असतात. फक्त मूर्खच अशी आशा ठेवतात की आश्वासने पाळली जातील. कोणतेही आश्वासन कधीही पाळले जाऊ शकत नाही, कारण सर्व आश्वासने सिच्युएशनल असतात. म्हणूनच ज्ञानी लोक आश्वासनांवर अवलंबून नसतात. ते प्रेमावर अवलंबून असतात. आणि जसं मी नेहमी म्हणतो, प्रेमात कोणतीही आश्वासने नसतात.